अजब रमा राघवची जोडी. ऐकायला मिळालं. आबा, मला वाटतं आपण ह्या सगळ्यावर जरा शांतपणे विचार करायला हवा. गेले अनेक दिवस झाले. अरे राघवा, अशा वेळेला तू गजानन गुरुजींना शांत राहायला कसं सांगू शकतो? देवा परमेश्वरा, काय वेळ आणलेस रे. या पुरोहितांसारखं सज्जन आणि पापभिरू कुटुंब अख्ख्या पंचक्रोशीमध्ये नसेल, आणि अशा कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची त्या बाईची हिंमतच कशी झाली मी म्हणतो. काय काय साध्य काय करायचं होतं तिला? काय ग रमा, काय वागली तुझी आई असं? गेले का? हो गेले, पण सत्य सांगून गेले. तू चहा दे इकडे, तो कशाला वाया घालवायचा. तसही अश्विनीमुळे मी उपाशीच आहे, निदान चहा तरी जाईल पोटात. माधव, या घरातलं पाणीही पिणार नव्हतंस ना रे? मोठ्या तोऱ्याने सांगून गेला होता, हो की नाही? आई शालिनी, अरे आता या घरात जे काही घडलंय ते जास्त महत्वाचं आहे. याचं काही गांभीर्य आहे का तुम्हाला? अंकल गुरुजी, मी काही बोलले तर चालेल का प्लीज? हा मग, अरे तू तर बोलणारच आता. तुझ्या आईने जे काही केलं ते कसं बरोबर होतं ते आता तू पटवून देणारच. तुम्ही पाहिले की ना, स्वप्नात सुद्धा या घराला आग लागल्याचं बघत असाल. माधव, काय झालं? बाहेरची लोक तुम्हाला रस्त्यावर आणतात, त्यांना तुम्ही माफ करता आणि रक्ताच्या भावाला बोल लावता. माधवराव, माफी बद्दल इथे कोणी काही बोलत नाहीये. पण ही त्या लावण्याची मुलगी अजूनही इथे उभी आहे ना. हिला तुम्ही सून करून घेणार आणि माझी भोळी भाबडी अश्विनी तिकडे आतमध्ये उपाशी तापाशी रडत बसलेली आहे. आम्हाला त्या लावण्यासारखे छक्के पंजे जमत नाही, त्याची शिक्षा देताय का तुम्ही आम्हाला? सांगा ना, त्याची शिक्षा देताय का? हॅलो, मी तुझ्याच कॉलची वाट बघत होते. काय तिथे स्फोट झाले की नाही? नुसता स्फोट नाही, एकदम धडाम धडूम. लावण्य मॅडम, पहिल्या स्फोटामुळे अशी आग भडकली की सांगता सोय नाही. बाकीचे स्फोट होतील तेव्हा काय होईल कोण जाणे. कोण जाणे काय, कोण जाणे. सगळं काही लावण्या परांजपे जाणे. ते बघ, सगळं माझ्या प्लॅननुसार होत आहे ना. आता तू बघच ही आग कशी भडकेल ते. आणि त्या आगीत रमा राघवचं नातं जळून जाईल. आणि मग लवकरच मी आणि राघवराव अंतरपाटाआड असू. आमच्या डोक्यावर अक्षता पडत असते. माझे दोन्ही हात भरून मेहंदी असेल, हिरवागार चुडा असेल, आणि हो, मी की अशी लाल चुटूक रंगाची पैठणी नेसणार आहे लग्नात. आणि राघवराव असा मस्तपैकी लाल रंगाचा कुर्ता घालून असं पेटा वगैरे घेऊन. हॅलो, हे सगळं ऐकवायला फोन केलास मला? हो, कारण तुम्ही आमच्या लग्नाला येऊ शकणार नाही ना. एक्झॅक्टली, मी तिथे असण्याचा प्रश्नच येत नाही. एकदा का रमाला त्या घरातून बाहेर काढलं ना की त्या मिडल क्लास फॅमिलीचं तोंडही बघायचं नाहीये मला. अहो, तुम्ही लग्नाला आलात ना तरीही पुरोहित फॅमिली तुमच्या हाताला धरून तुम्हाला मंडपाबाहेर काढेल. तेव्हा तुम्ही याचा विचारच करू नका. हो, ए, जास्त बोलतेस तू, जास्त बोलतेस. तोंडावर. मला सांग, रमा कशी आहे? हे जे काही सगळं घडतंय त्यामुळे धक्का बसला असेल तिला. एनिवेज, हा सगळा ड्रामा संपला ना की मी तिला घेऊन लंडनलाच जाणार आहे. हो हो, आणि बोऱ्या बिस्तारा बांधून कायमचे निघून जा. म्हणजे माझ्या संसारावर त्या रमाची सावली सुद्धा पडायला नको. रमा, मला तुझ्याकडून ऐकायचं आहे.
हे सगळं खरं आहे? लावण्या मॅडम, मी आता फोन ठेवते. बहुतेक दुसरा स्फोट होतोय. मला ते सगळं ऐकायचं. मी फोन ठेवते. बाय. आता काय झालं? काय झालंय काय झालंय? तिथले सगळे स्फोट माझ्यामुळे होत आहेत ना. मग त्याचा आवाज ऐकवणार नाहीयेस मला? हे बघ, ते स्फोट बघता येत नसले म्हणून काय झालं? त्याचा आवाज ऐकायला तर मला खूप आवडेल. ऐकव ना, मलाही जरा माझे कान तृप्त करू देत. ठीक आहे, तुम्ही थांबा, मी बघते काहीतरी. आबा, आपण रमा, मी तुझ्याकडून उत्तराची वाट बघतोय. गुरुजी, गुरुजी मला माफ करा गुरुजी. अरे काय करताय? नाही नाही, मला हवं तर मी माझ्या थोबाडीत मारून घेतो. खरंच माफ करा, माफ करा. मोठी चुकी झाली माझ्याकडून गुरुजी, मोठी चुकी झाली. ओ गॉड, हा तर तोच चोर आहे ज्याने देवीचे दागिने चोरले होते. हेच तर याला पकडलं होतं. त्याच्या फोनमुळेच मला समजलं होतं की यात ममा सामील आहे. आता हाही ममाचंच नाव घेणार. हे सगळं काय घडतंय? नाही बघा, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. अहो, तुमच्या घरात मागे देवीच्या दागिन्यांची जी चोरी झाली होती ना, ती मीच केली होती ती. काय? ऐकून घ्या माझं. अहो खरंच सोडा मला. मला पैशांची गरज होती म्हणून मी चोरी केली. पण आता देवीचा पण कोप झालाय माझ्यावर. माझ्या घरावर एका मागणं एक एक नवे नवे संकट येत आहेत. तुम्ही खरंच मला माफ केलं ना तर देवी आई पण मला माफ करेल. तुझी लायकी नाहीये. देवी आईचे दागिने चोरतोस ना? अरे नरकात चढशील. अरे त्याला काय म्हणायचंय ते आधी ऐकून तरी घे. इकडे ये. गजानन गुरुजींसमोर सांग खरं काय आहे ते सांग. गुरुजी माफ करा गुरुजी, तुमच्या खरंच पाया पडतो. चुकलं माझं. अहो तुम्हाला काही सांगू, अहो हे सगळं मी माझ्या स्वतःच्या मनाने नाही केलं. अहो मला पैशांची खरंच खूप नड होती हो, आणि मला भरीला पाडलं गेलं, आणि या सगळ्याचा त्यांनी फायदा घेतला. सांग ना, कोणी फायदा घेतला? कोणी सांगितलं? सांग. कोणी सांगितलं? सांगतो. लावण्य परांजपे मॅडम. रमा, हा सगळा काय प्रकार आहे? मगाशी त्या माणसांनी तुझ्या आईचं नाव घेतलं, हा चोर सुद्धा तेच म्हणतोय. आई, म्हणजे मला नाही वाटत की हे सगळं रमाच्या आईने केलं असेल. आपण त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांना हे सगळं सांगायला हवं. कदाचित त्यांना अडकवण्यासाठी मुद्दामून कोणीतरी हे सगळं करतंय. अहो आई, मुद्दामून कोणी का करेल? त्या चोरालाही माहिती आपण त्याला पकडून पोलिसाच्या ताब्यात देऊ शकतो. पण देवीच्या कोपाच्या भीतीपोटी त्यांनी सगळं हे कबूल केलंय. तो का खोटं बोलेल? असह्य मला ना हे सगळंच असह्य होत आहे. असह्य. रमा, तुला याच्याबद्दल काय माहिती आहे? रमा, याच प्रश्नाचं तू अजून मला उत्तर दिलेलं नाहीयेस. मला आजींना आणि आबांना आता सांगायलाच की मला हे सगळं कळलं होतं. चल.